क्रिस्पी बबल पोटॅटो फ्राईज नवीन स्टाईल पोटॅटो फ्राईज बनवण्यासाठी मी इथे 2 उकडलेले मोठे बटाटे घेतलेत आणि त्याची साल काढायची। बटाटे मी असे लहान काप करून घेतलेत। हे मॅशरने जरी केले तरीही सुद्धा चालतात, पण आता हे मी पूर्ण आपण कसं चालतो की नाही तसं मी आता हे बारीक करणार आहे, दाखवते तुम्हाला। असं बटाट्याचे तुकडे टाकायचे आणि वाटीने असं घसकटायचं, म्हणजे बटाटे पूर्ण मॅश होतात। बटाट्याच्या अशा ह्या रेषा रेषा बारीक झाल्यात, त्यामुळे बटाटो फ्राईज हे हलके फुलके मस्त होतात। आता हे तांदळाचं पीठ 1 लहान चमचा, जेणेकरून कुरकुरीत होतील बटाटे कट। 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले। आता हे कॉर्न फ्लावर 1 चमचा टाकायचं, जेणेकरून कुरकुरीतपणा येण्यासाठी। कॉर्न फ्लावर जर नसेल तर अरारोट पावडर जरी टाकली तर चालेल। आता यात चवीपुरतं मीठ जरासं टाकायचं। आता यात मी टाकणार आहे हलका फुलका होण्यासाठी अर्धा चमचा बेकिंग पावडर, जी केकमध्ये टाकतात ती हीच आहे, याने रिझल्ट छान मिळतात। आता हे मिक्स करायचे, हे असं हाताने मळून घ्यायचं आणि मस्तपैकी गोळा करायचा। थोडंसं ताटावरती कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ टाकायचं आणि असा लांब सडक रोल करायचा। 1 इंचाचे असे बारीक बारीक तुकडे करायचे। आता काटा चमचा आहे त्याच्याने याच्यावर डिझाईन अशी करून घ्यायची। मजेशीर रेसिपी आहे, नक्की करून बघा। ही अशी डिझाईन करून घेतली। 1 पोटॅटो फ्राईज तेलात सोडायचं। तेल जास्त गरम नाही, जास्त थंड नाही। 2 बटाट्याची पोटॅटो फ्राईज आहेत। आता याच्यावर मॅगी मसाला टाकायचा, थोडंसं काश्मीरी लाल तिखट मिक्स करायचं। हे जास्तीच तळायचं नाही, ह्याचं सौंदर्य यातच आहे। कुरकुरीत पोटॅटो फ्राईज तयार।